कोकण आणि कोकणातील भूते ही खूपच फेमस. मला आठवते जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायची. आम्ही सगळी भावंडं रातभर बसून एकमेकांना भूताच्या गोष्टी सांगत असू. प्रत्येकजण त्यांनी ऐकलेली, त्यांनी वाचलेली आणि काहींनी अनुभवलेले ही प्रसंग सांगत असायचे. आम्ही घरातल्या खळ्यात बसून हा कार्यक्रम करत असू. त्यातच आमच्या गोष्टी ऐकून आजोबा, आजी तसेच शेजारच्या घरातले कोणी त्यावेळी तिथे बसलेले असेल तर तो व्यक्तीही त्याचे अनुभव सांगत असे. मग गोष्ट खूपच रंगायच्या आणि ऐकतानाही अजून मजा यायची. असंच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगलीच आठवते. तशी ती की माझे आजोबा त्या काळी कामानिमित्त मुंबईत असायचे. तेव्हा आमचं गावचं घर खूप मोठं होतं. शाळेचे वर्ग भरतील एवढं. पण घरात मात्र तेव्हा आजी, पप्पा आणि काकाच राहायचे. पप्पा आणि काका खूप लहान होते. तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे. तेव्हा घड्याळ ही नव्हते. त्यामुळे नक्की किती वाजले हे कळणं ही कठीण होतं. तेव्हा आमच्या घराच्या पाठल्या दाराला एक आंब्याचे झाड होते. खूप आंबे धरायचे त्या झाडाला आणि ते खूप गोडही असायचे. त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची. पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोण ना कोण घेऊन जात असे. मग तिला खायला मिळायचेच नाही. म्हणून एकदा तिने पहाटे पहाटेच उठून आंबे गोळा करून आणायचे असे ठरवले. ती तशी लवकर उठली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडलेलं असं वाटलं. मग तिने शेजारी झोपलेल्या बिनूला, जी तिच्याबरोबर झोपायला यायची, तिला पण उठवलं आणि बोलली, "मिनग्या, उठ. उजाडलासा वाटता. चल, कोणी येण्याच्या आधी आंबे गोळा करू आणूया." मग काय, मीनू पण उठली. पप्पा आणि काका दोघे गाढ झोपले होते. दोघी पाटल्या दाराला गेल्या. आजीने हळूच दाराला बाहेरून कडी लावली. बाहेर थोडा उजेड तर दिसत होता. दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले होते. दोघी ते वेचत चाललेल्या. त्यांची ओटी भरली तरी आंबे काही संपतच नव्हते. अजून पडत होते. इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर कोणी घुंगरू बांधले असतील, अगदी तसा. आजीने आवाज ऐकला पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केलं. परत आवाज आला. आता मात्र आजी सावध झाली, कारण आंबेसुद्धा जास्तच पडत होते. तिने मीनू घाबरेल म्हणून, "मिनग्या, चल, मॉब झाले आंबे, उद्या येऊया," असे बोलून पाठल्या दाराची कडी काढली आणि दोघी आत आल्या. तसा तो घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गेला. आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपली आणि मीनूला म्हणाली, "मिनग्या, मेल्या उजाडला नाही अजून. मध्यरात हा. चांदणा पडलेला म्हणून उजाडला असा वाटला. ती त्याची वाट होती आणि आपण त्याच्या वाटेवर आंबे गोळा करीत होताव म्हणून आंबे पण मॉब पडत होती. नशीब आपला चांगला म्हणून मका सुचला, नाहीतर आपला काही खरा नव्हता." आमच्या घराच्या पाठल्या दाराच्या आंब्याकडून देवचराची जाण्याची वाट होती, म्हणजे आत्ताही आहे, आणि ह्या दोघी त्याच वाटेवरचे आंबे गोळा करीत होत्या. त्यामुळे त्यांची वाट अडली होती. त्यांनी 2 वेळा इशारा केला, पण आजीचं नशीब चांगलं की ती दुसऱ्या इशाऱ्यावरच सावध झाली. असं म्हणतात, देवचर हा गावाचा राखणदार असतो. हातात उंबराची काठी, गुडघाभर धोतर, सुडौल शरीर यष्टी आणि डोक्यावर पगडी, ह्या पेहरावात तो मुख्यतः आढळतो. काही वेळेला सरपटणाऱ्या प्राण्याच्या स्वरूपातही त्याचे दर्शन होते, असे म्हटले जाते. कोकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. या दोन्ही मंदिरामधला रस्ता म्हणजे देवचाऱ्याचे मार्ग. गावच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत असा ह्याच एक ठराविक मार्ग असतो. त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा कोणी काही चुकीचा गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला योग्य ती शिक्षा देतो. एखाद्या वाटसरू वाट चुकला तर त्याला योग्य ती दिशा देण्याचे काम हा देवचर करतो. शक्यतो तो कोणालाही हानी पोचवत नाही, पण जर कोणी त्याच्या वाट्याला गेलं तर त्याची गयही तो करत नाही. खरं खोटं देव जाणे. एकदा गावातल्या एका आजोबांनी त्यांनी स्वतः सांगितलेला अनुभव, एक किस्सा सांगितलेला तो असा. एकदा ते तालुक्याच्या कामाला दुसऱ्या गावात गेले होते. तेव्हा त्यांना तिथून परत येण्याचा खूप उशीर झाला, म्हणजे अगदी रात्रच झाली.
त्यांची शेवटची एसटी पण चुकली. मग काय, चालत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आमचे गाव पण तिथून 7 ते 8 किलोमीटर वर असेल. त्याच काळी रस्त्यावर लाईट नसायच्या, त्यामुळे रस्त्यावरून चालताना अंधार गुडूप असायचा. पण आजोबा खूप धीरिष्ठ. अर्ध्या रस्त्यापर्यंत कोण ना कोण त्यांच्याबरोबर होतं. पण नंतर पुढे फाटा लागला आणि तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता. आता मात्र आजोबा पुढे एकटेच जाणार होते. त्या फाट्यापासून थोडे अंतर चालत असताना त्यांना कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष न देता चालतच होते. त्यांना थोडाफार अंदाज आला होता की यायला अजून वेळ आहे. एव्हाना मध्यरात्र ही झाली होती. त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि ते पाय वाटेला लागले. ती वाट माळावरून घराकडे जाणारी जवळची वाट होती. ते कुठेही न थांबता झरझर चालत होते. पण मध्येच ते वाट चुकले. कशी ते त्यांना पण समजलं नाही. ते परत परत फिरून त्याच जागेवर येत होते. बहुतेक त्यांना चकवा लागला होता. आजोबांना काहीच कळत नव्हते काय करावे ते. त्यांनी कुलदेवतेला साकडं घातलं तेव्हा त्यांना अचानक एक उंच धिप्पाड माणूस भेटला आणि त्यांनी तुम्ही इथे कसे वगैरे प्रश्न विचारले. तेव्हा आजोबांनी त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्या माणसाने आजोबांना बोलता बोलता कधी त्यांना घराजवळ सोडले हे आजोबांना कळलेच नाही. आजोबा पण समोर घर बघून खुश झाले आणि ते त्या माणसाला काही बोलणार इतक्यात तो माणूस त्या जागेवर नव्हता, म्हणजे अचानक गायब झाला. आजोबा थोडे गोंधळले आणि घरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी कुलदेवतेचे आभार मानले. पण तो माणूस कोण होता ते मात्र आजपर्यंत एक रहस्यच आहे. अजून एक गोष्ट मला त्या माझ्या काकांनी सांगितलेली मला आठवते. एकदा काका आणि त्यांचे मित्र दोघेही रात्री जंगलात शिकारीला गेले होते. त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते. खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. काका जिथे बसलेले त्या झाडाच्या बाजूलाच मंदिर होते. त्यांना जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसले, पण काकांना वाटले पुजारी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. कारण कधी कधी तो पुजारी मंदिरात झोपत असे. काका निराश होऊन जात असताना त्यांचा कोणातरी पाठलाग करत आहे असे त्यांना जाणवले व काही वेळातच तो माणूस उंचीने मोठमोठा होत गेला असा भास त्यांना झाला. तरी काका न थांबता चालतच राहिले. थोडे अंतर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला, इथे इतक्या रात्री परत कधी फिरकू नकोस, आणि गायब झाला. त्याने काकांना काही केले नाही, पण कदाचित काका जिथे बसलेले ती जागा त्यांची असेल आणि कदाचित त्यांची ठराविक वेळ असू शकते आणि काका तिथे त्यांच्या त्या वेळेला त्यांच्या जागेवरच होते. त्याला ते आवडले नसेल आणि म्हणूनच त्यांनी काकांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. पण काका घाबरले नाही. ते चालतच राहिले. त्यांची हद्द पण काही अंतरापर्यंत होती व जसे काका त्यांच्या हद्दीबाहेर गेले त्यांनी तसे काकांना समज दिली असे काका म्हणाले होते. देव जाणो तो रहस्यमय माणूस कोण होता, पण त्याच गावात तो रहस्यमय उंच माणूस परत एकदा दिसलेला. म्हणजे झाले असे, त्या गावात डोंगराळ व एक तळं आहे. छोट्या छोट्या झऱ्यांमुळे ते नेहमी भरलेलं असतं. असं एकदा गावातील 3-4 मुले तिथे संध्याकाळी आंघोळीला गेली होती. ती अंधार पडायच्या आत घरी सुद्धा आली. पण घरी आल्यावर एकाला आठवले की तो त्यांचे घड्याळ तिथेच विसरला. तो पर्यंत रात्र झाली होती. मग काय, सगळेजण त्यापैकी एका रिक्षाजवळ होती. त्या रिक्षातून परत त्या जागी निघाले. रिक्षात सगळ्यांची मस्ती चाललेली. पण अचानक अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना त्यांच्या रिक्षासमोरून एक उंच माणूस गेल्याचा भास झाला आणि काही काळाच्या आत तो गायब झाला. जो रिक्षा चालवत होता त्याने त्याला स्पष्ट बघितले, पण काही न बोलता तो रिक्षा चालवत राहिला. मग जेव्हा ते सगळे त्या तळ्याजवळ राहिलेल्या घड्याळ घेऊन घरी आले तेव्हा एकमेकांना त्यांनी रस्त्यात बघितलेल्या माणसाबद्दल विचारले. तेव्हा अजून एकाने मी पण बघितले ह्या गोष्टीला दुजोरा दिला. कोण असेल ना तो उंच माणूस? मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.